महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपाताईंना एक विनंती करतो. लय मोठं बोलायचं आहे, निरोप समारंभ आमचा झाला नव्हता तेव्हापासून मनात लागले कार्यक्रम काही पुरेसा नाही आहे. मला स्वतंत्र एखाद्या दिवशी संधी द्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची, म्हणजे मला त्यावेळेला बोलता येईल. आता मी मोजकच बोलतो, बाकीच्या लोकांना पण बोलायचं ते म्हणते हे शान झालं काय. कविता पण वाचतो. या महाविद्यालयानं बरंच काय दिलं, सगळ्यात महत्वाचं काय दिलं हे थोडक्यात सांगतो. बऱ्याच शाळा महाविद्यालयामध्ये मी जातो महाराष्ट्रभर, तर आनंद वाटतो की आपण KSK महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं. महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये कुठल्याच महाविद्यालयातल्या कुठल्याच प्राध्यापकाला माहीत नाही की मी कुठल्या डिपार्टमेंटचा होतो, कारण प्रत्येक डिपार्टमेंटशी माझी नाळ जोडलेली होती. स्पोर्ट डिपार्टमेंट असेल, नाट्यशास्त्र विभाग असेल, संगीत विभाग असेल, इतिहास असेल, बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, बॉटनी असेल, झुलॉजी असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, सगळ्याच विषयांसोबत माझ्या आणि त्यांच्या सगळ्या प्राध्यापकांसोबत माझे चांगले संबंध होते. आणि म्हणून ह्या महाविद्यालयानं मला शिकवलं की नेमकं जीवन कशासाठी जगायचंय आणि कशासाठी शिक्षण घ्यायचंय. एक छोटीशी कथा सांगतो. एक आश्रम होता, त्या आश्रमामध्ये विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. 3 विद्यार्थ्यांचं शिक्षण त्या आश्रमामध्ये पूर्ण झालं आणि त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितलं की बाबांनो तुम्ही जा आणि तुमच्या राज्यामध्ये जाऊन राज्यकारभार करा. आणि ते मुलं जायला निघाले. वाटेमध्ये जाताना त्या मुलांना काठे आणि दगड दिसले. त्याचा एक विद्यार्थी म्हटला, अरे हे काठे आणि दगडावरून कसं जायचं. तो पळत पळत मागे गेला, पुढे पळत पळत आला, पुन्हा त्या काठ्यावरून आणि दगडावरून लांब आणि उंच उडी मारली आणि तो पुढे निघून गेला. त्याच्यानंतर दुसरा विद्यार्थी म्हणला की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आपल्या गुरुंनी आपल्याला शिकवलेलं आहे की आपण जे काम शक्तीने करू शकत नाही ते युक्तीने करू शकतो. तर दुसऱ्या विद्यार्थ्यानं काय केलं, त्या वाटेतले सगळे काटे आणि दगड जे आहेत त्याच्यामध्ये स्वतःच्या पायापुरती जागा तयार केली आणि तो पुढे निघून गेला. त्याच्यानंतर तिसरा विद्यार्थी जो होता तो विद्यार्थी मात्र त्यानं तसं केलं नाही. त्या विद्यार्थ्यानं काय केलं, त्या रस्त्यावरचे सगळे काटे आणि दगड बाजूला केले आणि मग तो पुढे निघून गेला. काही अंतरावरती त्यांचे गुरु बसलेले होते. पहिल्या विद्यार्थ्यांना त्यांनी विचारलं, का रे बाबा तू कसा आलास, तुला वाटेमध्ये काटे आणि दगड दिसले नाहीत का. तर पहिल्या शिष्यानं सांगितलं, गुरुजी तुम्ही मला लांब आणि उंच उडी मारायला शिकवली, मी ती मारली आणि पुढे निघून आलो. दुसऱ्या शिष्यानं सांगितलं, गुरुजी तुम्ही मला सांगितलं होतं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि मग मी युक्तीने स्वतःच्या पायापुरती जागा तयार केली आणि पुढे निघून आलो. आणि तिसऱ्या विद्यार्थ्यानं मात्र सांगितलं, गुरुजी मला तुम्ही सांगितलं होतं की आपण घेतलेलं शिक्षण हे स्वतःसाठी नसून ते समाजासाठी आहे. आणि तसं माझ्या महाविद्यालयानं मला सांगितलं की कम टू लर्न अँड गो टू सर्व. तिथं महाविद्यालयाच्या आता लिहिलेलं आहे की नाही मला माहित नाही, आणखी पण ते आहे. तर मी ते वाचायचो, दररोज महाविद्यालयामध्ये यायचो, शिक्षण घ्यायचो. प्रत्येक महाविद्यालयातल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये NSS विभाग मला घडवण्यासाठी फार महत्वाची भूमिका निभावली. NSS विभागानं मला अभिमान वाटतो की मी NSSचा विद्यार्थी आहे. विद्यार्थी प्रतिनिधी मी मॅडम होतो. राहुल दुबाले माझा मित्र, त्याचबरोबर शिंदे मॅडम त्यावेळेला कार्यक्रम अधिकारी होत्या, दुष्यंत रामटेके मॅडम आमच्यासोबत असायच्या. आम्ही फार आनंदानं त्याच्यामध्ये खऱ्या विभाग आहे. त्या विभागातून माणसाला आपण कशासाठी जगलं पाहिजे, मी डॉक्टर व्हायला पाहिजे, कशासाठी व्हायला पाहिजे, मी इंजिनियर व्हायला पाहिजे, कशासाठी व्हायला पाहिजे, मी कुठल्याही क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये मला जायचं, मी कशासाठी राजकीय क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे, हे सगळं शिकवणारा जो विभाग आहे तो NSS विभाग आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांना जे आजी विद्यार्थी आहेत त्यांना मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की तुम्ही NSS डिपार्टमेंटच्या माध्यमातून समाजामध्ये कसं जगायचं, कशासाठी जगायचं, व्हॉट इज द एम ऑफ एज्युकेशन ते तुम्हाला तिथे कळेल. आणि म्हणून तुम्ही त्या तिथे गेलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. कवितेकडे वळतो. एक कविता तुमच्यासाठी सांगतो, माझ्या कट्ट्यावरची. माझ्या महाविद्यालयामध्ये जो कट्टा आहे, आता आमच्या वर्गातल्या पोरी आल्या नाहीत, 1-2 आहेत, मुलं आहेत, त्या यायला पाहिजे होत्या. कट्ट्यावरची थट्टा नावाची एक कविता मी तुमच्यासाठी सादर करतो. कट्ट्यावरची थट्टा. माझं कट्ट्यावरती खूप प्रेम आहे मॅडम. मी कुठल्याही महाविद्यालयात जातो, आणखी नाही मी महाविद्यालयातल्या त्या कट्ट्यावरती जाऊन बसत असतो. उगाच माझे कुणी मित्र असोत नसोत, परंतु मी कुठल्याही महाविद्यालयामध्ये गेलो, माझा कार्यक्रम वगैरे असला तर कोणाला ओळख देत नाही, काय नाही, तिथे एका कट्ट्यावरती जाऊन निवांत बसतो. तसंच एका कट्ट्यावरती सर मी कविता विद्यागर सर
त्यांच्याकडे आमचं काम पडत असतं. मॅडम सांगा, मॅडम काम पडत असतं. सर थोडं लक्ष राहू द्या. नव्यानं कामाला लागलेला आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे, अनाथालय चालवतो, अनाथ मुलांसाठी मी काम करतो, स्वतःची शाळा आहे, महाविद्यालय आहे, राजकारणातही आहे, विधानसभा लढाव म्हणतोय. चांगली गोष्ट आहे ना. तुमच्याच विद्यार्थ्यांनी तुमच्याच घरातल्याला कुणाला तरी मात दिली तरी त्याच्यातही तुमचं साधन इतके चांगले राजकारणी झाले. हरकत नाही, मला काय लढायचं काय कारण नाही. कट्ट्यावरची थट्टा नावाची एक कविता तुमच्यासमोर सादर करतो. सहज मी एक काव्य लिहिले कॉलेज मधल्या कट्ट्यावर, सहज मी एक काव्य लिहिले कॉलेज मधल्या कट्ट्यावर, तास सोडून गप्पा मारत बसणाऱ्याच्या पोट्यावर. फार मोठे तत्वज्ञानी असतात तिथे बसणारे, साधे नसतात तिथे. फार मोठे तत्वज्ञानी असतात तिथे बसणारे, फार मोठे कवी तिथे दर्दी श्रोते हसणारे. मला वाटे कवी मी जर त्यांच्यापैकीच एक असतो. दर्दी आहेत. मला वाटे कवी मी जर त्यांच्यापैकीच एक असतो, दाद मला मिळाली असती जी मी इथं मागत बसतो. मागत बसतो. कट्ट्यावरती प्रत्येकाने थट्टा जरी केली तरी, कट्ट्यावरच्या लोकांना फार मोकार समजलं जातं, त्या मित्रांना, त्या मुलांना. परंतु त्यांना कट्ट्यावरती काय मिळत असतं हे तुम्हालाही कळू शकतं. तुम्ही महाविद्यालयातले जर जीवन आठवलं तर तुम्हाला कळेल. म्हणून म्हणतो, कट्ट्यावरती प्रत्येकाने थट्टा जरी केली तरी, तुम्ही समजा थट्टा तिला मी मानतो जिंदादिली. तुम्ही समजा थट्टा तिला मी मानतो जिंदादिली. आणि सगळ्यांनाच दिसत नाही कट्ट्यावरती काय असते. नका ते सर, सगळ्यांनाच सरांना चष्मा आहे म्हणून सांगितलं, पुढे चष्म्याच्या संदर्भातली एक ओळ येणार आहे. म्हणून सगळ्यांनाच दिसत नाही कट्ट्यावरती काय असते. आंधळेही बघू शकतात, सगळ्यांना ती नजर नसते. आंधळेही बघू शकतात, सगळ्यांना ती नजर नसते. कट्ट्यावरती मॅडम, कट्ट्यावरती प्रेम इतके वाटे तिथे स्मरण यावे. कट्ट्यावरती प्रेम इतके वाटे तिथे स्मरण यावे, आणि निरोप देण्या जमतील चाहते तिथेच माझे शरण व्हावे. एवढ्यावरी न जाईल मित्र हो, एवढ्यावरी न जाईल मी, माझी तुम्हा आरोळी. कट्ट्यावर या आशिकाची तुम्ही लिहावी चारोळी. कट्ट्यावर खूप बोलायचं होतं. धन्यवाद. नंतर भेटूया.